सांगलीमध्ये पहिल्यांदाच भारतातील सर्वात उंच आणि 4 टन वजनाचे असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। या जय्यत तयारीची माहिती घेतलेली आहेत आमचे प्रतिनिधी दीपक कांबळे यांनी। देशातील पहिलाच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अश्वारूढ पुतळा सध्या अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये बसवण्यात आलेला आहे। याचंच उद्घाटन व लोकार्पण 16 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे। त्याचे आज जय्यत तयारी सुरू आहे। त्यांच्याकडून आपण जी जयंती समिती आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, उद्याची तयारी कशी आहे आणि कशा प्रकारे तुम्ही हे सगळं तयारी केलेली आहे? पुण्यश्लोक राजमाता होळकर यांचा 21 फुटी अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा उद्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्या 10 वाजता होत आहे। तर त्यासाठी लोकार्पण समितीने जय्यत तयारी चालू केलेली आहे। महिलांची आणि पुरुषांची आसन व्यवस्था वेगवेगळी करण्यात आलेली आहे, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, खाण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आम्ही लोकांना आवाहन करतो की अशा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवावी। काय सांगाल, तयारी ती जोरात झालेली आहे किंवा नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? उद्या या संजयनगर अभयनगर म्हणजे दिवाणा प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक मानाचं स्थान आणि एक मानाचा तुरा या वार्डामध्ये रोवला गेला। अहिल्यादेवींचा राजमाता अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उद्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होत आहे। आज आमच्या या प्रभागामध्ये सगळ्या नागरिकांना एक अभिमान वाटावा असं हे काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि आज अहिल्यादेवींचा पुतळा या ठिकाणी उभारल्यामुळं एक लोकांना एक स्फूर्ती मिळालेली की जेणेकरून राजमाता अहिल्यादेवींचं आदर्श कार्य आज या ठिकाणी आम्ही डोळ्यासमोर ठेवून निश्चितच या प्रभागामध्ये निश्चित वाटचाल करू। आणि लोकांना आमचं आव्हान आहे की उद्या हा भव्य आणि दिव्य सोहळा हा आपणा सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या या भागामध्ये प्रथमतःच येत आहेत, तेव्हा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम दैदिप्यमान करावा ही विनंती करतो। त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, तसेच माजी महापौर सुद्धा आहेत, ईश्वर शाह साहेब। काय सांगाल, कशी तयारी आहे? या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय की ह्या सर्व विरोधी पक्ष इथं न जमवता सर्व लोक एकत्र येऊन हा मोठा एवढा उत्साह पुतळ्याचा अनावरण होण्यासाठी सर्व लोक एकजुटीने होऊन काम करायला लागलेले आहेत। यामध्ये विकास कसा करावा गेली 5 वर्षामध्ये बघितलं गेलं तर ह्या परिसरामध्ये 9 नंबर वार्डामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी लोकांनी चांगल्या पद्धतीनं जे नगरसेवक आजचा उत्सुक नगरसेवक आहे त्यांनी काम केलेलं आहे। याच माध्यमातून आज पुतळ्याचा अनावर होत असताना जी एकोपा दिसतोय, जे एकजूट दिसते, हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी। आज या ठिकाणी पूर्ण संजयनगर आणि अहिल्यादेवी होळकर चौक सुद्धा चांगल्या पद्धतीने सजवलं गेलेलं आहे। आणि तुम्ही आता अहिल्याप्रेमींना काय आवाहन कराल एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून? निश्चितच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्रूढ पुतळा या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि त्याचं लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते होत आहे। ह्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आहे। समितीचे अध्यक्ष मनगुआबा सरगर, उपाध्यक्ष रोहिणीताई पाटील, संतोषजी पाटील आणि एक 40 ते 50 ह्या कमिटीमध्ये सदस्य आहेत। या सर्व सदस्यांनी आपापली जबाबदारी अगदी नियोजन पद्धतीनं प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याच्या दृष्टीने पूर्ण आराखडा तयार केलेला आहे आणि त्याची पूर्ण अंमलबजावणी चालू आहे। आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण सांगली जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिक आणि जनतेला मी विनंती करतो की ह्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, कारण हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा। धन्यवाद। पहिल्यांदाच मुख्यमंत्री येत आहेत आणि अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा पहिलाच होत आहे आपल्या प्रभागात असू दे किंवा भारतामध्ये असू दे। काय याबद्दल कशी नियोजन आहे समितीचे आपल्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 15 वर्ष समाजकारणात आणि गेली 35 वर्ष 15 वर्ष राजकारणात आणि 35 वर्ष समाजकारणात सक्रिय असताना अनेक ठिकाणी रस्ते, गटारी, अनेक समाजकार्य, दवाखाने, ओपन स्पेस, गार्डन, ड्रेनेज सगळी कामं आम्ही वॉर्डातली केली। पण खरं समाधान आम्हाला आत्ता होतंय की मनगुआबा सरगर असू देत, मी असू देत, रोहिणी वहिनी असू देत, बारूदवाले असू देत, आम्ही आमच्या निधीतनं हा अश्वारूढ पुतळा इथे उभारू शकलो।
कारण हे स्मारक आहे, हे स्फूर्तीस्थळ आहे, हे प्रेरणास्थळ आहे आणि ते आमच्या निधीतनं आमच्या पाठपुरातनं होतंय. आणि त्या उत्सवात नुसते मुख्यमंत्री नव्हेत तर अजितदादाही येत आहेत असा आम्हाला निरोप आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री येत आहेत आणि सगळेच या जिल्ह्यातील खासदार आणि आमदार येत आहेत. सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा हा कार्यक्रम आहे. पुतळा समितीचे अध्यक्ष मनुबाबा असू देत, सचिव ठोंबरे मामा असू देत, इतर सर्व सदस्य असू देत, धनगर समाजाचे कार्यकर्ते, इतर समाजाचे सर्वांनीच या कार्यक्रमाला सोहळ्यात रूप दिलेलं आहे. सर्वजण इथं जीव तोडून काम करत आहेत. माझा म्हणजे मानस आहे की उद्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे आणि ह्या कामाचं आणि ह्या कार्याचं कौतुक आणि ह्या महामातेच्या मूर्तीचं अनावरण होणार आहे. व जर तुम्ही तयारी जर म्हणली तर गेली 50,000 स्क्वेअर फूटचा मंडप इथं आत्ता घालण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या वतीने फायर ब्रिगेड्स असू देत, औषधाच्या गाड्यांची व्यवस्था असू दे, डॉक्टर पथक असू दे, त्याची व्यवस्था झालेली आहे. पोलिसांच्या वतीने ज्या सूचना होत्या त्या पद्धतीनं गँगवे वॉकवे सगळे केलेले आहे. पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लोकांनी डिजिटल फलक्स वगैरे सगळे नियमाप्रमाणे लावलेले आहेत. अशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था म्हणला तर तुम्ही जर कोल्हापूर आणि या साईडनं जर वाहनं आली तर सह्याद्रीनगरचं ग्राउंड असू दे, सरस्वती नगरचं ग्राउंड असू दे, उद्योग भवनच्या तिथल्या जागा असू दे, या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. त्याच पद्धतीनं सुंदर पार्कवर 1.5 एकरची महानगरपालिकेची मोकळी जागा आहे, तिथे पार्किंगची व्यवस्था आहे. तासगाव साईडनं जर लोक आली तर महानगरपालिकेचा जो 6 नंबरचा दवाखाना आहे तिथं पार्किंग असू दे. मारुती मंदिराचं जे आता 11 नंबरला कार्यक्रम आहे त्याच्या पलीकडे पार्किंगची व्यवस्था आहे. गरनाळा हायस्कूलचा रोड असू दे, सर्व डीपी रोडच्या एका साईडला पार्किंग होऊ शकतं, तिथं व्यवस्था आहे. जर सांगलीहून लोक आली तर त्या साईडला शाळा नंबर 22च्या तिथे फायर ब्रिगेड ऑफिस जवळ पार्किंगची व्यवस्था आहे. कवठेमंकाळ जवळची लोक आली तर त्यांना नवमहाराष्ट्र हायस्कूल जवळचं ग्राउंड आहे, तिथं व्यवस्था आहे. त्यामुळं जिथं होईल त्या पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे. आणि येणाऱ्या लोकांनी आमचं आव्हान आहे की त्यांनी पार्किंगची शिस्त निश्चित पाळावी. कारण बाहेर पडताना एकाच वेळी सगळा मॉब बाहेर पडणार आहे. येताना जरी लोक क्रमाक्रमानं आली तरी जाताना एकाच वेळी जातात. त्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडायला नको. एवढं मोठं काम होतंय, एवढा मोठा सोहळा होतोय, त्याला कुठेही गालबोट न लावायची जबाबदारी सर्वांची आहे, सर्व अहिल्याप्रेमींची. आणि मी त्यांना विनंती करतो या माध्यमातून की त्यांनी ही शिस्त पाळावी. आपल्याबरोबर तसेच माजी नगरसेवक आहेत कृष्ण माने साहेब, काय सांगाल तुम्ही? तयारी आहे, अजयदादा सुद्धा येण्याची शक्यता आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा सांगली जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये पहिल्यांदा अश्वारूढ पुतळा होतो. यापूर्वी महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आपण विजयनगर परिसरामध्ये बांधलेलं आहे. सांगली महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी चांगलं नियोजन केलं. यामध्ये सर्व जाती धर्मातले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राबत आहेत आणि अहिल्यादेवीच्या या अश्वारूढ पुतळ्यामुळं संजयनगर परिसर हा पावनभूमी झालेली आहे. आणि खरोखर अहिल्यादेवी इथं अवतरल्यात का असं वातावरण या परिसरामध्ये झालेलं आहे. हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी जिल्ह्यामधील सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उभं राहावं. आणि येणाऱ्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, नुसत्या सांगली शहरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा न उभारता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या केंद्रस्थानी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक व्हायला पाहिजे. कारण ते प्रेरणास्थान आहेत. जसं बाबासाहेबांचे पुतळे आहेत आपले महामानव आणि शिवाजी महाराजांचे आहे, तसं प्रेरणास्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व्हायला पाहिजे. हे प्रेरणास्थान म्हणून सगळ्यांच्या पर्यंत त्यांचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शासनानं चालू करायला पाहिजे. आणि उद्या मीही सुद्धा नेते मंडळींना आवाहन करेन की याचा विचार भविष्यात व्हावा. म्हणजे पुतळा बांधल्यानंतर जे आज परिसरामध्ये वैभवता आल्या ती पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करावं असं विनंती आहे. आणि या जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी या सुवर्ण क्षणाची पाहणी करायला आणि बघायला आणि अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती. त्याचबरोबर पुतळा समितीचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, काय सांगाल कशी तयारी आहे? पुतळा समिती व महापालिकेच्या वतीने उद्याच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. कसं काय पार्किंगची व्यवस्था असेल किंवा बैठकाची व्यवस्था असेल? पार्किंगची व्यवस्था विश्रामबागकडून येणाऱ्या लोकांसाठी 23 नंबर किंवा इथं केलेली आहे. माधवनगरकडून येणाऱ्या लोकांसाठी आनंद पार्कच्या बाजूला जे रस्ते आहेत त्या बाजूला करण्यात आलेले आहे. आज आपण होतो पुतळा समितीच्या यांची सुद्धा बातचीत केलेला आहोत. आज त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या जे पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी अनेक नियोजन करण्यात आलेलं आहे, जे तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
दीपक कांबळे, सी न्यूज, सांगली.